नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला रव्याचा ढोकळा मस्त मऊ मऊ लुसलुशीत कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चला तर बनवूया। रव्याचा ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतला मी, 1 वाटी दही घेतलं, दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। रव्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी साखर टाकायची। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून। आपण आप्याला बनवतो का तसं बॅटर बनवायचं। थोडं थोडं पाणी टाकत राहायचं, घट्टसरच घ्यायचं बॅटर बनवून। 10 मिनिटं झाकून ठेवायचं। 10 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे रवा मस्त मुरतो। एक कुकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, गिलासभर, वरतून प्लेट ठेवली मी। कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं। बॅटरमध्ये इनोपुडी टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं, फेस होऊ द्यायचा चांगला। नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस पटपट करायची। मिक्स केले की लगेच टाकून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये। आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं। हा ढोकळा खूप छान लागतो खायला। तेल लावलेल्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं सर्व, व्यवस्थित डॅब डॅब करायचं। नंतर कुकरमध्ये ठेवायचं, 20 मिनिटं शिजू द्यायचं झाकून। बघा 20 मिनिटानंतर काढायचं, शिजला का नाही चेक करायचं। बघा मस्त झाला ढोकळा आपला, शिजला। तडका देण्यासाठी थोडंसं तेल, जिरं, मोहरी, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं तडका मारून घ्यायचा। परातीमध्ये उलटून घ्यायचा। बघा किती छान झालाय, मस्त निघला, किती मस्त बनला बघा। आता याला कापून घ्यायचा। खूप छान लागतो हा ढोकळा, वरतून तडका टाकून घेतला मी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।